हॅलो, गुड मॉर्निंग. मी कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होते की आमचा सेकंड स्टे हैदराबादमध्ये होता. आता आम्ही हैदराबादमध्ये आहोत. माझं आवरून झालं आहे, त्रिशूचं पण आवरून झालं आहे. आता कानाचं आवरून रामोजी फिल्म सिटीसाठी निघणार आहोत. आम्ही चेकआउट केलं आणि निघालो रामोजी फिल्म सिटीसाठी. पण त्याआधी आम्हाला सर्वांना करायचे होते जेवण, त्यामुळे आम्ही जेवणासाठी थांबलो. आम्ही आता इथं जेवायला थांबलोय रामोजी फिल्म सिटी जवळ. आता दे दे बाऊला, दे बाऊला, दे बाऊला. दे बाऊला, दे. आधी मुलांना खाऊ घालून दिलं. आम्ही जेवायला बसलो तेव्हा मुलांची खूप मस्ती चालू होती. आमचे जेवण झाले आणि आम्ही निघालोय आता रामोजी फिल्म सिटीसाठी. आम्ही फिल्म सिटीला पोचलो आणि आम्हाला MH15च्या गाड्या दिसल्या. आम्ही त्यांच्याकडून रिव्ह्यूज घेतला तेव्हा ते बोलले की अजिबात जाऊ नका, एकदम वेस्ट ऑफ मनी आहे. तर आमचे निर्णय बदलले की जावं की नाही जावं. त्यामुळे आम्ही रामोजी कॅन्सल करून वंडरलाला गेलो आणि तिथे खूप एन्जॉय केला. अय अय बोखा, काय लय मजा करू राहिला तू? हा, अय अय अय. वंडरलाचे तिकीटं काढून आम्ही आत एंट्री घेतली आणि आत जाऊन आम्ही स्विमिंगचे कॉस्ट्यूम घेतले. कॉस्ट्यूम चेंज करून आम्ही राईड्स खेळायला गेलो. राईड्स खूपच जास्त खतरनाक होत्या. मला सर्व राईड्सचे क्लिप नाही घेता आले कारण माझ्याकडे मोबाईल नव्हता. माझा मोबाईल लॉकरमध्ये ठेवलेला होता. आम्ही गणेश दादांच्या फोनमध्ये क्लिप्स घेत होतो. त्यांचं पण स्टोरेज फुल होतं, त्यामुळे आम्ही जास्त क्लिप्स नाही घेऊ शकलो. पण खूपच डेंजरस राईड होत्या. ही राईड आम्हाला एवढी उंच घेऊन गेली की पूर्ण हैदराबाद सिटीचा व्ह्यू आम्हाला दिसत होता आणि जीव असा घाबरत होता एवढं उंच जाऊन. असं झालं होतं कुठे बसली मी या राईडमध्ये. पण खूप मजा आली, एकदम मेमोरेबल झालं सर्व. लहान मुलांसाठी किड्स झोन अलग होता, त्यामुळे आम्ही मुलांना पण घेऊन गेलो. त्यांनी पण खूप एन्जॉय केला. वंडरलातून एक्झिट घेतल्यानंतर आम्ही सर्व जेवणासाठी थांबलो. आमचे सर्वांचे जेवण झाल्यानंतर परत ट्रॅव्हलिंगला सुरुवात केली आणि त्यानंतर थोड्या रननंतर आम्ही थर्ड स्टे घेतला. चला गाईज, आजसाठी एवढंच. जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ब्लॉगच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.